कुठलंही महागडं तेल किंवा शॅम्पू न वापरता घरातली फक्त एक गोष्ट वापरून मी माझी केस गळती पूर्ण बंद केलेली आहे। सोबतच केस देखील खांद्यापासून कमरेपर्यंत लांब झालेले आहेत। सोबतच यामुळे तुमचे पांढरे केस कधीही होणार नाही आणि हे फक्त 5 मिनिटात आपण बनवू शकतो। पाहिजे तेव्हा वापरता येतं। घरातल्या वस्तूंचाच आपण वापर करणार आहोत, एकही रुपया खर्च करणार नाही। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण प्रोसेस खूप महत्त्वाची असते। तुमचे सुद्धा केस अशा प्रकारे लांबसडक, काळेभोर, दाट, स्मूथ आणि सिल्की होतील। अगदी पहिल्या वेळेसच तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा। यामध्ये आपण कुठलंही केमिकल वापरणार नाही, त्यामुळे घरातल्या अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता। कुठलंही नुकसान होणार नाही, झाला तर नक्की फायदाच होणार आहे। 100% नॅचरल, ट्रायड आणि टेस्टेड असा हा घरगुती उपाय आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता या रेमेडीसाठी सगळ्यात अगोदर आपल्याला इथं लागणार आहेत कडुलिंबाची पानं। फ्रेश अशी ताजी कडुलिंबाची पानं मी इथं घेतलेली आहेत। आता कडुलिंबाची पानं आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतात ना, त्याचप्रमाणे आपल्या त्वचेसाठी देखील ती खूप फायदेशीर असतात। आजकाल आपण बघतो ना, मोठमोठे ब्रँडसुद्धा कडुलिंबाचा वापर त्यांच्या प्रोडक्टमध्ये करत असतात। म्हणजे बाजारामध्ये ना तुम्ही कडुलिंबाचा फेस वॉश बघितला असेल, शॅम्पू बघितला असेल, तेलही बघितलं असेल, तर अशा बऱ्याच गोष्टींमध्ये कडुलिंबाचा वापर केला जातो आणि याच कडुलिंबाचा वापर आज आपल्याला करायचा आहे। त्यामुळे नक्कीच तुमचे केस मजबूत होतील। वर्षानुवर्ष जर तुमच्या केसांची वाढ अजिबात होत नाहीये, एकाच लांबीवर केस अडकलेले आहेत, ते देखील पुन्हा वाढण्यासाठी हेल्प होणार आहे। सोबतच 100% केस गळती बंद होईल अशी ही साधी सोपी रेमेडी आहे। तर चला आता इथं कडुलिंबाची पानं जी आहेत ती आपल्याला वेगळी करून घ्यायची आहेत। तुम्ही बघू शकता एवढी कडुलिंबाची पानं सध्या मी काढून घेतलेली आहेत। आपल्याला अगदी सहज उपलब्ध होणारी ही कडुलिंबाची पानं हजारो रुपयांच्या प्रोडक्ट्स पासून जे रिझल्ट मिळणार नाहीत, इतके अमेझिंग आणि पॉवरफुल रिझल्ट तुम्हाला या घरगुती होम रेमेडीने मिळणार आहेत। आता एका वेळच्या वापरासाठी आपल्याला एवढी कडुलिंबाची पानं लागणार आहेत, पण त्या अगोदर आपल्याला ही पानं जी आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। भरपूर त्याच्यावर घाण जमा झालेली असते, माती जमा झालेली असते, तर ती अगोदर आपल्याला स्वच्छ करायची आणि त्यानंतरच घरगुती उपायासाठी वापरायची आहेत। आता इथं एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कडुलिंबाची पानं थोडा वेळ ठेवायची, हाताने ती व्यवस्थित चोळायची आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची। तुम्ही बघाल भरपूर त्याच्यामध्ये घाण जमा झालेली असते। या होम रेमेडीमध्ये आपण कुठल्याही केमिकलचा किंवा प्रिझर्वेटिव्हचा वापर करणार नाहीये, त्यामुळे अगदी 100% नॅचरल आणि सेफ ही होम रेमेडी आहे, जी तुमच्या घरातल्या लहान मुलामुलींसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता। कारण आजकाल ना केस गळतीबरोबरच वयाच्या अगोदर केस पांढरे होण्याची सुद्धा समस्या आहे आणि ती अगदी लहान मुलामुलींपासून सुरुवात झालेली आहे। त्यासाठी ही होम रेमेडी तुम्ही त्यांना सुद्धा नक्की वापरायला देऊ शकता। तर ही कडुलिंबाची पानं बघू शकता तुम्ही, मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता त्याच्यानंतर ना आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। आता याच्यामध्ये कचरा पण बघा, इतका सगळा कचरा याच्यामध्ये निघालेला आहे। तर असो, आता त्याच्यानंतर मिक्सरचं एक स्वच्छ भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कडुलिंबाच्या पानाचा रस काढून घ्यायचा आहे। आता मिक्सरचं भांडं घेताना व्यवस्थित स्वच्छ करून घ्या, कारण हेच मिक्सरचं भांडं आपण मसाले वगैरे बनवण्यासाठी वापरतो। तर त्याचा कुठलाही साईड इफेक्ट किंवा ॲलर्जी आपल्या स्किनला किंवा केसांना होऊ नये यासाठी भांडं व्यवस्थित स्वच्छ घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला कडुलिंबाची पानं टाकायची आहेत आणि थोडंसं पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे। या कडुलिंबाच्या पानांमध्ये ना भरपूर प्रोटीन असतं, जे थेट आपल्या केसांच्या मुळांवरती काम करतं। याच्यामुळे आपलं केस मजबूत होतात, केस गळती कमी होते आणि तुमचे केस जर तुटत असतील मधून, स्प्लिट एंड्स असेल तर ते सुद्धा हळूहळू कमी व्हायला मदत होते। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये छान 2 ते 3 वेळा फिरवून आपल्याला याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता जर तुम्हाला तुमचे केस लांबसडक, स्मूथ आणि सिल्की, काळेभोर हवी असतील ना, तर थोडीशी मेहनत घ्यावीच लागेल, कारण मेहनत घेतल्याशिवाय आपल्याला कुठल्याही गोष्टीचा चांगला रिझल्ट मिळत नाही। तुम्ही सुद्धा तुमच्या केसांसाठी किंवा स्किनसाठी आठवड्यातून 1 ते 2 तास स्वतःसाठी दिले ना, तर तुम्हाला कधीही हजार रुपये खर्च करण्याची किंवा पार्लरमध्ये जाऊन कुठलंही केमिकल वापरण्याची अजिबात गरज पडणार नाही। खरंच या घरगुती होम रेमेडी 100% फायदेशीर असतात, पण त्या व्यवस्थितपणे करणं, कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं आणि विश्वास असणं, या गोष्टी जर असतील ना, तर तुम्हाला सुद्धा 100% याचे रिझल्ट्स मिळतील। तर असो, आता हा जो रस आपण काढून घेतलेला होता तो गाळणीच्या मदतीने आपल्याला गाळून सुद्धा घ्यायचा आहे, जेणेकरून केसांवरती वापर करताना आपल्याला याच्यामधला जो चोथा आहे तो केसांमध्ये अजिबात अडकणार नाही। आता तुम्ही बघू शकता हा एवढा रस कडुलिंबाचा तयार झालेला आहे, तो आहारामधून तुम्ही घेऊ शकता, ज्याच्यामुळे शरीरातली उष्णता कमी होते, ज्याच्यामुळे सुद्धा आपली केस गळती भरपूर जास्त प्रमाणात होते, तर ती सुद्धा कमी व्हायला मदत होते। तयार करून घेतलेला हा कडुलिंबाचा रस तुम्ही 8 ते 10 दिवस स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता। त्याच्यासाठी अशा पद्धतीनं काचेची एखादी छोटी बॉटल घ्या, त्याच्यामध्ये हा रस भरून तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे, कारण तो अजिबात खराब होत नाही। प्रत्येक वेळी तुम्हाला अशा पद्धतीनं ही प्रोसेस करण्याची याच्यामुळे अजिबात गरज लागणार नाही। तर चला आता आजच्या घरगुती उपायासाठी इथे आपल्याला थोडासा कडुलिंबाच्या पानाचा रस लागणार आहे। 2 ते 3 प्रकारे याच्यामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता, पण मी आज एक स्टेप तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी 100% इफेक्टिव्ह आहे आणि 100%
100% तुमच्या केसांची गळती कमी होईल, कारण त्यासाठी आपण इथे वापरणार आहोत कांदा। आता कांद्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सल्फर असतं, जे आपल्या केसांची मुळं मजबूत करतं, टाळूचं स्काल्पचं आरोग्य मेंटेन ठेवतं आणि त्याच्यामुळे सुद्धा आपली केस गळती कमी होते। जर आपली टाळू स्वच्छ आणि व्यवस्थित असेल ना, तर अजिबात केसांमध्ये कोंडा डॅन्ड्रफ होत नाही आणि त्यामुळे आपली केस गळती सुद्धा होत नाही। त्यासाठी आपल्याला इथं 1 ते 2 चमचे इतका कांद्याचा रस वापरायचा आहे। सुरुवातीला तुम्ही ही होम रेमेडी करत असाल तर कांद्याचा आणि लिंबाचा उग्र आणि तीव्र वास तुम्हाला थोडासा त्रासदायक ठरू शकतो, तर त्यासाठी क्वांटिटी कमी घेतली तरी सुद्धा चालेल। आता त्यानंतर त्याच्यामध्येच आपल्याला हा लिंबाचा आपण तयार करून घेतलेला रस आहे तो सुद्धा 2 ते 3 चमचे इतका टाकायचा आहे। आता क्वांटिटी तुम्ही तुमच्या हेअर लेंथनुसार कमी जास्त करू शकता। आता शक्यतो पहिल्यांदा तुम्ही वापरणार असाल ना, तर अशा प्रकारे अगदी कमी क्वांटिटी करा, जी फक्त तुमच्या स्काल्पवरती टाळूवरती अप्लाय करा। या दोन्ही गोष्टी छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुमच्या केसांवरती म्हणजेच टाळूवरती हे व्यवस्थित तुम्हाला अप्लाय करायचं आहे। ज्या पद्धतीनं आपण केसांना तेल लावतो त्याच पद्धतीनं फक्त आपल्याला टाळूवरती हे अप्लाय करायचं आहे। आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला इथे ॲड करायची आहे, ती म्हणजे तेल। आता इथं कुठलंही तेल तुम्ही वापरू शकता, स्पेसिफिक मी कुठलंही एक तेल असं सांगणार नाही आहे, पण शक्यतो हे पॅराशूटचं खोबरेल तेल प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतं। तुम्ही घरगुती तयार केलेलं तेल ते सुद्धा इथे वापरू शकता। तेलामुळे आपले केस छान मॉइश्चराईज, मऊ, मुलायम, चमकदार दिसायला मदत होते। सोबतच केसांना आवश्यक असणारं पोषण सुद्धा तेलामुळे मिळतं, त्याच्यामुळे शक्यतो आठवड्यातून 2 ते 3 वेळा केसांमध्ये तेल नक्की लावत जा। याच्यामुळे सुद्धा केस गळती भरपूर कमी होऊन केसांची वाढ दुपटीने होण्यासाठी मदत होते। आता इथं फक्त 1 चमचा इतकं खोबरेल तेल आपल्याला टाकायचं आहे। जर तुम्ही आदल्या दिवशी हेअर ऑइलिंग केलं नसेल तर इथं तेलाची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता, पण मी आदल्या रात्री हेअर ऑइलिंग केलेलं आहे, त्याच्यामुळे फक्त 1 चमचा इथं खोबरेल तेल टाकलेलं आहे। आता या तीनही गोष्टी इतक्या पॉवरफुल आणि इफेक्टिव्ह आहेत, अगदी तुम्ही गुगलवर सुद्धा इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि सायंटिफिकली प्रूव्हन या गोष्टी आहेत, ज्या आपल्या केसांची गळती कमी करण्यासाठी आणि केसांची वाढ दुपटीने करण्यासाठी 100% फायदेशीर आहेत। तर त्याच गोष्टी एकत्र छान अशा डायल्यूट करायच्या आहेत आणि याचे ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही शक्यतो ड्रॉपरचा किंवा कॉटनचा वापर करा। हलक्या हाताने आपल्याला केसांच्या मुळांमध्ये टाळूवरती हे अशा पद्धतीनं टाकायचं आहे आणि हलक्या हाताने मसाज करायचा आहे। अर्धा तास हे केसांवरती तसंच ठेवायचं आणि त्यानंतर तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे। बघा, पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला छान रिझल्ट मिळतील आणि साधारणतः 15 दिवसात तर तुम्हाला इतकी अमेझिंग रिझल्ट मिळतील, तुम्ही स्वतः कमेंट करून मला सांगाल की खरोखर माझी केस गळती कमी झाली आणि केस छान स्मूथ आणि सिल्की झालेले आहेत। शक्यतो केस धुण्यासाठी भरपूर हार्श शॅम्पू वापरू नका, माइल्ड शॅम्पू वापरा। शॅम्पू पाण्यामध्ये व्यवस्थित डायल्यूट करून केसांवरती अप्लाय करा आणि जास्त गरम पाण्याने सुद्धा केस धुवू नका। सोबतच आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवा आणि झोपेची वेळ निश्चित करून ठेवा। या सगळ्या छोट्या मोठ्या टिप्स जर पाळल्या ना, तर तुमची सुद्धा केस गळती 100% कमी होऊन तुमचे सुद्धा केस दुपटीने वाढायला मदत होईल। सोबतच केस अजिबात पांढरे होणार नाही। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथंच एंड करते। आय होप तुम्हाला आवडला असेल। भेटूया